नमस्कार मुलांनो, आज आपण संख्यांचे 4 पर्याय दिले असता त्यातील गटात न बसणारे पद कसे ओळखायचे यावरील काही उदाहरणे पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 71, 41, 51 आणि 83 यामध्ये चौथा पर्याय 83 मध्ये एकक स्थानचा अंक 3 आहे, पण इतर पर्यायांमध्ये एकक स्थानचा अंक 1 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2, 11, 24, 44 आणि 33 यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये एकक आणि दशक स्थानचा अंक वेगवेगळा आहे आणि इतर पर्यायांमध्ये एकक आणि दशक स्थान या दोन्ही स्थानचे अंक समान आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 12, 10, 15 आणि 21 यापैकी 12, 15 आणि 21 या 3च्या पाढ्यातील संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे गटात न बसणारे पद असणार आहे. पुढील प्रश्न 40, 70, 65 आणि 80 यामध्ये 40, 70, 80 या संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे, म्हणजेच या पूर्ण दशक संख्या आहे. तर 65 ही पूर्ण दशक संख्या नाही, म्हणून गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 3 असेल. प्रश्न क्रमांक 5, 17, 15, 18 आणि 24 यापैकी 15, 18 आणि 24 या 3च्या पाढ्यातील संख्या आहेत, तर 17 ही 3च्या पाढ्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, 55, 77, 99 आणि 87 यामध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मधील एकक आणि दशक स्थानचे अंक समान आहेत, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये एकक आणि दशक स्थानचे अंक वेगवेगळे आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न 54, 63, 42 आणि 81 यामध्ये अंकांची बेरीज करून आपल्याला उत्तर काढायचे आहे. तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये अंकांची बेरीज ही 9 येते, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये ती 6 येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असणार आहे. तसेच दुसऱ्या पद्धतीने देखील याचे उत्तर आपल्याला सांगता येईल की 54, 63, 81 या 9च्या पाढ्यातील संख्या आहेत, तर 42 ही 9च्या पाढ्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 46, 45, 47 आणि 38 यामध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये दशक स्थानचा अंक 4 आहे, तर चौथ्या पर्यायात तो 3 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, 4, 12, 3 आणि 32 यामध्ये 4, 12 आणि 32 या 4च्या पाढ्यातील संख्या आहेत, तर 3 ही 4च्या पाढ्यामध्ये नाही, म्हणून गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न 10, 13, 23, 43 आणि 55 मध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये एकक स्थानचा अंक 3 आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये तो 5 आहे, त्यामुळे गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 4 असेल. प्रश्न क्रमांक 11, 65, 74, 52 आणि 83 यामध्ये 6 आणि 5ची बेरीज 11, 7 आणि 4ची बेरीज 11, 8 आणि 3ची बेरीज 11 येते आणि 5 आणि 2ची बेरीज मात्र 11 येत नाही, म्हणून गटात न बसणारे पद हे पर्याय क्रमांक 3 असेल. प्रश्न क्रमांक 12 यामध्ये देखील 62, 53 आणि 44 यातील अंकांची बेरीज 8 येते, तर 91 मधील अंकांची बेरीज 10 येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा गटात बसणार नाही.
प्रश्न क्रमांक 13. 10, 17, 15 आणि 20 यापैकी 10, 15 आणि 20 या 5च्या पाढ्यातील संख्या आहेत, तर 17 ही संख्या 5च्या पाढ्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. 1, 3, 10 आणि 7 यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे गटात न बसणारे पद असणार आहे, कारण इतर संख्या या 1 अंकी आहेत, तर पर्याय क्रमांक 3 मधील 10 ही संख्या 2 अंकी आहे. प्रश्न क्रमांक 15 यामध्ये 8, 4 आणि 6 या 2च्या पाढ्यातील संख्या आहेत, तर 5 ही संख्या 2च्या पाढ्यात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असणार आहे. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखायची असते. त्यावेळी 3 संख्यांमध्ये कोणत्याही एका बाबतीत साम्य असते ते आपण शोधायचे असते आणि त्या 3 संख्यांचा गट बनवून गटात न बसणारी संख्या वेगळी काढायची असते. यासाठी विद्यार्थ्यांनी 1 ते 10चे पाढे पाठ करावेत. तसेच दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, अंकांची बेरीज या गोष्टींकडेही या प्रकारची उदाहरणे सोडवताना लक्ष द्यावे. धन्यवाद.